कौसडी प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर वैद्यकीय अधिकाऱ्यासह अनेक पदे रिक्त. 50,000 लोकसंख्येच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. रुग्णांची हेळसांड, ग्रामस्थ संतप्त. जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवा गंभीर अडचणीत सापडली आहे. सुमारे 50,000 लोकसंख्येसाठी आधार असलेले हे केंद्र सध्या केवळ CHO, MPW, ANM व सेवक यांच्या भरोशावर सुरू आहे. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसून गर्भवती माता, ज्येष्ठ नागरिक, बालके व आपत्कालीन रुग्णांना मोठा फटका बसत आहे. अनेक रुग्णांना पुढील उपचारासाठी इतर ठिकाणी जावं लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रिक्त पदांमुळे विविध शासकीय आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीवरही परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने तातडीने रिक्त पदे भरून आरोग्य सेवा सुरळीत करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. कौसडी या गावी आलेले आहोत. या गावामध्ये एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कमीत कमी अंदाजे परिसरातील 50,000 लोक आरोग्य सेवा घेत आहे. परंतु मागील अनेक दिवसापासून या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी हे पद रिक्त आहे, तसेच औषध निर्माता हे देखील पद रिक्त आहे. यामुळे बहुतेक मोठ्या संख्येत जे रुग्ण येतात त्यांना खूप मोठी अडचण निर्माण होत आहे. तर आज शुक्रवारचा दिवस आहे आणि शुक्रवारी जास्त करून आज बाजाराचा दिवस असल्याने या ठिकाणी बऱ्याचपैकी रुग्ण सेवेसाठी येतात, परंतु या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नाही, तसेच औषध निर्माता उपस्थित नाही. यासह अनेक पदं या प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त आहे. यामुळे या रुग्णांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. आपण त्यांच्याशी थोडक्यात संवाद साधूया. नेमकी अडचण काय आहे तुम्हाला? या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, खूप मोठी बिल्डिंग बांधलेली आहे, इमारत बांधलेली शासनाने, परंतु या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नाहीत. तर त्यामुळे तुम्हाला आरोग्य सेवेसाठी काय अडचण निर्माण होते? समजा या ठिकाणी कसं आहे, काही माणसं अशक्तपणा झालेला, असं स्वतः सांगतात मला अशक्तपणा झालेला, मला सलाईन लावायला पाहिजे, हे गोळ्या देऊनच बाहेर काढून द्यायचे. मग कसं काय, एवढं कमजोर झालेल्या माणसानं काय करायचं आहे? त्याला सलाईन लावायलाच पाहिजे ना. स्वतःला कळतं की मला खूप अशक्तपणा झाला, मला चालता येत नाही, मग हे काय करायचं? ते गोळ्या देऊनच बाहेर काढायचे. असा प्रकार किती दिवसापासून चालू आहे? आमच्या घरी 3 दिवसापासून बाहेर काढून द्यायचं. मग आता या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध आहे का? त्यांनाच माहिती आता आहेत का नाही. मग गोळ्या लिहून दिले की गोळ्या घेऊन पाय पडतात. आता मोठ्या संख्येत या ठिकाणी पेशंट जे असतात ते येतात, परंतु या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे अडचण निर्माण होते ना. हो ना, डॉक्टर नसल्यामुळे अडचण निर्माण नाही. डॉक्टरच नाहीत म्हणते. काय आता शासनाकडे काय मागणी तुमची? तेव्हा सर्वांना चांगली भेटली पाहिजे, सर्वांना चांगला इलाज झाला पाहिजे. हां, मग कसं चालणार आहे? जे कमजोर झालेले माणूस अशक्तपणा आहे त्याला गोळ्या किंवा पोरीला पाठवा, असं नको व्हायला. या ठिकाणी अजून काही महिला देखील इथे उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण माहिती घेऊ. डॉक्टर काय नाव तुमचं? काय अडचण काय बरं तुम्हाला? हां, इथं डॉक्टर आहे का? तुम्ही डॉक्टरला दाखवले का? किती दिवसापासून आहे? डॉक्टरने तपासले का तुम्हाला? नुसते 2 गोळ्या दिले. बरं, या ठिकाणी तुम्हाला या दवाखान्यामध्ये जी आरोग्य सेवा आहे ती चांगली मिळते का? खूप मोठी इमारत बांधलेली आहे, परंतु या ठिकाणी डॉक्टर आणि कर्मचारी अपुरे असल्यामुळे रुग्णांची हेळसांड होते. डॉक्टर कमी, सुविधा जशी भेटायची तशी भेटत नाही. 2-4 डॉक्टर काय, नर्स कमी, डॉक्टर कमी. ते कसं आहे, जशी बिल्डिंग जशी मोठी झाली तसे डॉक्टर पाहिजे. कौसडी परिसरात असे म्हणजे किती गावाचा या दवाखान्यावर? आता इथं जवळपास समजा तरी 9 खेळी, कानड,
तर बहुतेक चांगली सुविधा पाहिजे. हां इथे डॉक्टर हे ते चांगले पाहिजे. ऑपरेशन जरा चांगले डॉक्टर पाहिजे. आता तुमची मागणी काय? मागणी म्हणजे चांगले तज्ञ डॉक्टर पाहिजे. बाकी दुसरं आता एखादा हाडाचं मारवाडी काय नाव? विलास पंडितराव. बरं, या दवाखान्यामध्ये अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून म्हणा या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाही, तर यासाठी तुम्हाला काही अडचण निर्माण होते का? अडचण निर्माण होती डॉक्टर नसल्यावर. हां मग हे काहीच मिळत नाही. गोळ्यांनी झालं हां काहीच मिळत नाही. मग डॉक्टर आलं की काही जमत काय मागणी तुमची? डॉक्टर पाहिजे म्हणून इथं. अजून काय कोणते कोणते पद रिक्त आहे? भरपूर पद रिक्त आहे, या सगळे पद भरले पाहिजे की नाही? हो, सगळे पदं भरली पाहिजे. काय नाव? या ठिकाणी डॉक्टर आहे का? किती दिवसापासून डॉक्टर नाही? बरं, काय मागणी काय तुमची आता? दवाखाना मोठा झाला आणि माणसंच नाही. या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी CHO जे असतात ते मुळा येथे कार्यरत असताना देखील त्यांनी आज कौशळी येथे त्यांनी पदभार स्वीकारला, म्हणजे तात्पुरता पदभार स्वीकारला. तर त्यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती घेऊया. साहेब, काय सांगणार? आपल्या ठिकाणी आपल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नाही आणि तात्पुरता चार्ज तुमच्याकडे देण्यात आलेला आहे अशी माहिती मिळाली. तर तुम्हाला काय वाटतं? एवढी मोठी इमारत बांधलेली आहे परंतु इथं कर्मचारी अपुरे आहेत, काय सांगणार याबद्दल? चार्ज ॲक्च्युअली माझ्याकडे नाही आहे. आम्ही 4-5 CHO मिळून रोज एक रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून रोज एक जण येऊन इथे OPDला सेवा देतो. आणि इथे 3 महिने झालं वैद्यकीय अधिकारी यांचं पद रिक्त आहे. तर याबद्दल आम्ही आमचे तालुका आरोग्य अधिकारी माननीय जाधव सर यांना कल्पना दिलेली आहे. सरांनी वरती मागणी केलेली आहे जिल्हा आरोग्य अधिकारी साहेबांकडे की यांनी त्वरित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून द्यावा 24 तास आरोग्य सेवा देण्यासाठी, आणि लवकरच आपल्याला वैद्यकीय अधिकारी मिळतील अशी अपेक्षा आहे. साहेब, तुम्हाला काय वाटते? आता या प्राथमिक आरोग्य केंद्रात कमीत कमी अंदाजे 50,000 नागरिक येतात, ग्रामस्थ येतात. तर या 50,000 नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी एक वैद्यकीय अधिकारी पुरे झाले का? एक वैद्यकीय अधिकारी पुरेसा नाहीये, पण इथे एकच पद मंजूर आहे. आपल्याला काय करावं लागेल? आणखी एक नाही तर 2 पद मंजूर करून आणावं लागतील. त्यानंतर जर 24 तास रुग्णांना सेवा हवी असेल तर पद मंजूर झाल्यानंतर 2 किंवा 3 वैद्यकीय अधिकारी असल्यानंतर 24 तास गुणिले 7 रुग्णांना सेवा देता येईल आपल्याला. आता औषध निर्माता हे देखील पद रिक्त आहे, तर त्यासाठी काय उपाययोजना केली का? त्यासाठी मागणी केलेली आहे आणि बदली प्रशासकीय बदलीमध्ये औषध निर्माण अधिकारी इथून गेलेले आहेत. त्यांच्या जागेवर दुसऱ्या कोणाची तरी अपॉइंटमेंट होणार आहे. साहेब, तुमची पदवी काय आहे सध्या? माझं BMS झालेलं आहे आणि मी समुदाय आरोग्य अधिकारी मुळा येथे कार्यरत आहे. हे होते कौसळी व परिसरातील नागरिक, महिला तसेच डॉक्टर यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील 3 ते 4 महिन्यापासून वैद्यकीय पद हे रिक्त आहे, तसेच औषध निर्माता हे पद रिक्त आहे. यासह अनेक कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहेत. तर या गंभीर बाबीकडे स्थानिक प्रशासन म्हणजे ग्रामपंचायत प्रशासन यांनी देखील लक्ष देणे गरजेचे असतात. परंतु या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाला काय घेणं देणं नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा लोकांना सेवा मिळते का नाही मिळते हे पण बघायला त्यांच्याकडे वेळ नाही. तर या ठिकाणी या ग्रामस्थांची, या परिसरातील रुग्णांची अशी मागणी आहे की 2 वैद्यकीय अधिकारी पद या ठिकाणी भरण्यात यावे, तसेच औषध निर्माता व इतर कर्मचाऱ्यांची पदे जे रिक्त आहे ते तात्काळ भरण्यात यावे. अन्यथा या परिसरातील ग्रामस्थ या प्राथमिक आरोग्य केंद्राला कुपल ठोकण्याचा इशारा देखील देत आहे. तर आता पाहूया की जिल्हा आरोग्य अधिकारी या गंभीर बाबीकडे कोणत्या प्रकारे लक्ष देतात आणि हा प्रश्न कशा पद्धतीने हाताळतात हे पण पाहणे गरजेचे आहे.